तर गाईज मी तुम्हाला दाखवणार होते माझ्या संडेचं रुटीन, तर बघा नक्की कंटिन्यू ब्लॉग बघा. तर मी आता घराबाहेर पडले, चालले बाळूमामाला. तर हे असं फुलेवालेले लवकर येऊन बसतात, ह्या काकूच आहेत, ओळखीच्याच आहेत आपल्या. तर हे असे गेट आहे, आतमध्ये हा कारखाना आहे या साईडला आणि ही वस्ती हे सगळ्या गाड्या चालल्या ते बाळूमामालाच चाललेल्या आहेत. गर्दी नसते एवढे पण सकाळची. आणि तिकडचं म्हणजे गावाकडचं खूप वातावरण छान असतं. मला सकाळ सकाळ बाहेर पडायला खूप आवडतं, पण उठण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी सकाळचं कधी तर बाहेर जाते. पण हेच म्हणजे कधी तर म्हणजे प्रत्येक संडेला हे असं वातावरण असतं आहे तिकडचं. आणि आम्ही इथं बाळूमामापाशी पोचलो आहे. ही सगळे लोक बसलेत, दर्शन वगैरे घेतलं, आरती झालती म्हणजे आम्ही गेल्यावरती केली वगैरे, तिथं व्हिडिओ शूट करून देत नाहीत. आरती झाली होती, दर्शन वगैरे घेतलं आणि मी इथून आरती वगैरे करून घरी निघालो होतो. तर आता मी घरी जाऊन आवरून परत नंतर हॉस्पिटलला जायचं होतं. तर हॉस्पिटलच्या ॲड्रेसमध्ये झाले मी तयार, हॉस्पिटलला आले, पंचिंग केलं मी आणि तिथून माझ्या दिवसाची सुरुवात झाली. तिथं आले, खाली आलते म्हणजे खाली आले तर सगळं काम चालू होतं, सगळं पाहिलं त्या काकांचं. शिकू नको, राहू दे राहू दे राहू दे, ते आडणीच बरी आहे, राहू दे, असंच नको. कुणी शिकवलंय तुला? बाराकडे शिकवा मामा त्याला. एक अनेक वचन शब्द वापरला, एक अनेक. हो का? माशा माशा माशी माशा बाया, माशा म्हणजे काय? बाया बाया, माशा म्हणजे बाया म्हणलं चालतंय काय अडचण नाही. बरं भावेश भैया, हा सांग की माशा म्हणजे जास्त. काय ते माशासारखं मच्छर येतं म्हणते ती. आले लक्षात, मी अनेक वचनात सांगतो, एक आणि अनेक. व्याकरण. मुलगी म्हणजे एक, मुली म्हणजे अनेक. भावाला काय म्हणायचं ते सांगा फक्त. माशा माशी कप टाकून द्या. चहाची पार्टी. तर तुम्ही पाहिलेच असेल हा ब्लॉग मी संडेसाठी टाकला होता की संडेचं माझं कसं रुटीन असतं ते. तर आज संडे तर होताच, खूप रिलॅक्स होते मी आणि एवढं टेन्शन नव्हतं खरं तर. पण मला असं दुपारी एक शिकवण भेटली की मी तुम्हाला सांगणार आहे, ते नक्की लक्षात ठेवा. तर सांगायचं कारण असं आहे की मला जर संडेचं माझ्या बाळूमामांनी मला अशी शिकवण दिली की तू कोणावरती पटकन असा विश्वास ठेवू नको. कोणी कोणाचं नसतंय, आपणच आपल्यासाठी असतोय. आपण जेवढं दुसऱ्याचा विचार करतो तेवढे आपले लोक विचार करत नाही की असं वागलं तर हिला काय वाटेल, तसं केलं तर हे काय वाटेल. आता तुमच्या डोक्यात विचार वेगळे चालले असेल, पण तसं काही सुद्धा नाही. कोणी असू शकतं, घरातले असू शकतात, म्हणजे मानलेली नाती, तुम्हाला डायरेक्ट सांगते, मानलेली नाती. खूप विश्वास म्हणजे मी त्यांच्यावरती खूप विश्वास दाखवते. पण तिथं म्हणजे कोणी असू शकतं, भाऊ असू शकतो, मामा, कोणी, बहीण असू शकते, मावशी असू शकते. पण तर तेवढं आपल्याला जीव लावत नाही समोरचे माणूस. पण तुम्ही तेवढंच हुशार राहा, माझ्यासारखं ढ राहू नका. विश्वास पटकन कोणावरती ठेवू नका, स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी अजून एकदा सांगते मी, व्यवस्थित राहा, हॅप्पी राहा आणि स्वतःमध्ये जेवढं तुम्हाला गुंग होता येईल किंवा स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी नटा, स्वतःसाठी चांगले राहा. कारण की आपणच आपल्यासाठी असतोय, त्यामुळं हॅप्पी राहा. आणि असंच वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या, माझ्या ब्लॉगवरती आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि थँक्यू.